नमस्कार मंडळी, मी प्रथमेश आणि मी करतोय मित्रांनो वर्मी कंपोस्टिंगचा बिझनेस। तर मित्रांनो, आपल्या बेडमधील जर गांडूळ बाहेर येत असतील आणि ते मरत असतील म्हणजे ते डेड होत असतील तर काय केलं पाहिजे? सर्वात पहिले मित्रांनो, चेक करा बेडमध्ये आपल्या हुमणी अळीचं प्रमाण वाढलेलं आहे का? हुमणी अळी जर असेल तर मित्रांनो ते वेचू तुम्ही बाहेर टाका। तिच्यावर आपण कोणतेही औषध जे आहे ते फवारू शकत नाही, कारण ते जर औषध आपण त्याच्यामध्ये टाकलं तर आपले गांडूळ पण डेड होतात। आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या बेडच्या साईडला किंवा आपल्या जिथं बेड टाकलेलं आहे आपण त्याच्या साईडला मुंग्याचं प्रमाण आहे का किंवा छोटे-छोटे कीटक जे असतात ते आहे का? ते जर असतील तर मित्रांनो ते त्या गांडूळांना खातात आणि मुंग्या जे आहेत ते खूप जास्त जर मित्रांनो झाल्या असतील तर त्याचा पण तुम्ही इलाज करू शकता। साईडनं हळद जे आहे ते मित्रांनो तुम्ही टाकू शकता। याच्यामुळं मुंग्या जे आहेत ते बेडवर येत नाही। आणि खरकटं पाणी मित्रांनो टाळा, बेडवर टाकू नका खरकटं पाणी। खूप लोकं सांगतात की खरकटं पाणी बेडवर टाका, पण खरकटं पाणी टाकू नका मित्रांनो बेडवर। त्याच्यामुळं बेडवर आपल्या खूप जास्त मुंग्या होतात आणि ते मुंग्या जे आहेत ते मित्रांनो आपल्या गांडुळांना पूर्ण प्रकारे जे आहे ते खतम करून टाकतात आणि आपला बेड जो आहे तो पूर्ण वेस्टेजमध्ये चालला जातो आणि आपण त्याच्यामध्ये हात पण टाकू शकत नाही आणि चेक पण करू शकत नाही, कारण डायरेक्टली ते मुंग्या आपल्या हातावर चढतात आणि ते आपल्या हाताला पण डसतात आणि त्याच्यामुळे आपले बेड जे आहे ते वेस्ट जातात आणि आपले गांडूळ जे आहे ते खतम होतात आणि मरायला जे आहे ते सुरुवात होतात। तर